तिच्याबद्दल बोलायचं झालं तर आमचं भांडण कधी होतच नाही, कारण मी असते हॉस्टेलला आणि ती असते घरी. पण आमचं एकदा भांडण झालं फक्त ते 1 मिनिटासाठी असतं तेवढंच, आणि मग नंतर मग परत ती मग येईल दीदी तानी सॉरी असं वगैरे, मग मी जाईल, मग असं आमचं परत हे होऊन जातं. मग आम्ही जास्त भांडतच नाही, कारण की मी तिच्या वाचून राहू नाही शकत आणि ती पण माझ्या वाचून राहू नाही शकत. तर आज रात्री जाणार तर मग मला तर करमणार पण नाही, आणि ती गेली का मग मला करमणार पण नाही. समीक्षाताई म्हणजे आमच्या घरात अर्ली सक्सेस भेटलेली पहिलीच व्यक्ती आहे. तिच्या मेहनतीने आणि कन्सिस्टन्सीने तिने खूप तिच्या अर्ली एजमध्येच सक्सेस अचीव्ह केलंय आणि ती आमच्यासाठी खूप मोठी अशी इन्स्पिरेशन आहे. माझ्या करिअर सिलेक्शनमध्ये पण तिने मला खूप मदत केली आहे. मला आधी MBBS मध्ये एवढं हे नव्हतं, इंटरेस्ट नव्हता, पण तिच्या ॲडवाइसने मी हे करिअर चूज केलं आणि मी तिच्या ह्या ॲडवाइससाठी खूप थँकफुल आहे. समीक्षा ही माझी पुतणी, परंतु तिला मी लहानपणापासून माझ्या सानिध्यात ती वाढली. अगदी हळव्या मनाची ती पोरगी. आता आमच्या घरातून ती जाणार, आमचं सर्व घर खाली होणार. समीक्षाला मी माझ्या खांद्यावर खूप वाढवलेली आणि जाताना म्हणा आता खूप एकदम मन भरून मन एकदम हे होतं. की माझी मुलगी मी लहानाची मोठी करून आज दुसऱ्याकडे जाते, फार मला दुःख वाटतंय. म्हणजे कुठे गेली तरी म्हणजे 5 मिनिटात फोन करणार तर मम्मी काय करते काय नाही, पप्पा कसे आहेत, पप्पा जेवले की नाही. ते कसं त्यांनी खेळवलेलं पण आहे आणि कुठे म्हणजे फिरायला गेले ना ते मला सोबत नेलेले आणि दोघं पण एकत्र असतात आणि कधीच भांडण झालेलं नाही. समीक्षाताई आणि अविनाशजींना लग्नाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा. शुभेच्छा. त्यांचा कपल हा राम आणि सीतेसारखाच वाटतो.